सत्य असेल तेच दिसेल। हरियाणा राज्यातील रोहतक इथं दिनांक 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या 13व्या स्टुडंट ऑलिम्पिक राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमी मंद्रुपच्या खेळाडूंनी दिमागदार कामगिरी करत तब्बल 7 सुवर्ण पदके पटकावली। या उल्लेखनीय यशामुळे मंद्रुपसह दक्षिण सोलापूर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून या 7ही सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची मलेशिया इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे। राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमध्ये देशभरातील कर्नाटक, हरियाणा, पंजाब, आसाम असे अनेक राज्यातील हजारो खेळाडूंनी सहभाग घेतला होता। अत्यंत चुरशीच्या आणि उच्च दर्जाच्या सामन्यांमध्ये मंद्रुप दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, वेग, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्ण यशाची नोंद केली आहे। या स्पर्धेत श्रेया पवार, आरोपी कंदले श्रावणी नंदुरे, सफिना शेख, समर्थ चव्हाण, प्रेम चव्हाण आणि सोहम चव्हाण यांनी आपल्या आपल्या वजनी गटात दमदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले। 7ही खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रभावी खेळ सादर करून राष्ट्रीय विजेतेपद मिळवले आणि दक्षिण सोलापूरच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला। तर या 7ही खेळाडूंची मलेशिया इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे। त्यामुळे आता हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा तिरंगा अभिमानानं फडकवणार आहेत। ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेलं हे यश आणि त्यानंतर मिळाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी ही संपूर्ण दक्षिण सोलापूरसाठी अभिमानाची बाब मानली जाते। या यशामागे सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक असल्याचं बोललं जात आहे। अकॅडमीने अल्पकालावधीत अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवून ग्रामीण भागात तायक्वांदोची भक्कम चळवळ उभी केली आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थी या खेळाकडे आकर्षित होत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे स्वप्न पाहत आहेत। खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पालक, क्रीडाप्रेमी आणि परिसरातील नागरिकांकडून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। तसेच प्रशिक्षक आणि दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमीच्या कार्याचंही सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आता सर्वांचे लक्ष मलेशिया इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे लागले असून राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण यशाची पुनरावृत्ती करत हे खेळाडू पदके जिंकतील असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केलाय। मंद्रुपच्या या 7 सुवर्णवीरांनी आपल्या मेहनतीच्या बळावर संपूर्ण दक्षिण सोलापूरचा मान उंचावला असून त्यांच्या यशानं ग्रामीण भागातील अनेक युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.